सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी इयत्ता 6वी. विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ 8वा कुंदाचे साहस शिकणार आहोत. विद्यार्थ्यांनो, प्रथम आपण कुंदाचे साहस या पाठाचा थोडक्यात परिचय करून घेऊया. विद्यार्थ्यांनो, कुंदा नावाची एक मुलगी होती, साधारण तुमच्या वयाची. ती पोहण्यात खूप पटाईत होती. एका रविवारी सुट्टीच्या दिवशी सोना नदीच्या काठावर कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळत होत्या. इतक्यात त्यांचीच एक लहानगी मैत्रीण रझिया पाण्यात पडली. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली. सरसर पोहत ती रझियाच्या दिशेने गेली आणि तिने रझियाचा जीव वाचवला. कुंदाच्या या धाडसाचे सर्वांनी खूप कौतुक केले. मित्रांनो, आता आपण पाठ 8वा कुंदाचे साहस शिकूया. साहस म्हणजे धाडस, हिम्मत, इंग्रजीमध्ये करेज किंवा ब्रेवरी. पावसाळ्याचे दिवस होते. झाडे, शेते सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. विद्यार्थ्यांनो, शब्दार्थ समजून घेऊया. प्रसन्न. प्रसन्न म्हणजे उत्साही, छान, टवटवीत. इंग्रजीत त्याला डिलाइटफुल असे म्हणतात. प्रवाह. प्रवाह म्हणजे ओघ. इंग्रजीत त्याला स्ट्रीम किंवा करंट असेही म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण परिच्छेदाचे स्पष्टीकरण समजून घेऊया. मुलांनो, ऋतू किती असतात? बरोबर, 3. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. विद्यार्थ्यांनो, असेच पावसाळ्याचे दिवस होते. पावसामुळे झाडे, शेते सर्व काही हिरवीगार झाली होती. सगळीकडे खूप उत्साही वातावरण होते. मनाला छान वाटणारे असे वातावरण होते. कुंदाच्या गावातील जी नदी आहे, सोना नदी, त्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. खूप पावसामुळे त्या नदीचा प्रवाह वाढत होता. आज रविवार. कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपट्टू बनली होती. नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. मित्रांनो, शब्दार्थ समजून घ्या. पट्टीची म्हणजेच कुशल, तरबेज, हुशार, वेल स्किल्ड किंवा एक्सपर्ट. जलतरणपट्टू म्हणजे पोहणारे.
स्विमर, काठ म्हणजेच नदीचा किनारा किंवा नदीचा तीर. मग्न, मग्न होणे म्हणजे गुंग होणे, तल्लीन होणे, दंग होणे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या परिच्छेदाचं स्पष्टीकरण समजून घेऊया. आज रविवार होता. रविवार असल्यामुळे सगळ्यांच्या शाळेला सुट्टी होती. तसेच मुलांनो बरं का, कुंदाच्या शाळेलाही सुट्टी होती. आणि सुट्टीचा तो दिवस असल्यामुळे तिच्या सगळ्या मैत्रिणी ह्या नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. नदीच्या काठावर खेळण्यामध्ये मुली मग्न होत्या, खेळत होत्या, बागडत होत्या. कुंदा जी होती ती वयाच्या 8व्या वर्षी ती पोहायला शिकली होती. पाहता पाहता कुंदा पट्टीची जलतरणपट्टू बनली होती. पट्टीची म्हणजेच पोहण्यामध्ये तरबेज झाली होती. कुठल्याही पाण्यामध्ये ती पोहू शकत होती. 8व्या वर्षीपासूनच पोहायला शिकल्यामुळे तिला छान पोहता येत होतं. नदीकाठी एक कडुलिंबाचे झाड होते आणि त्या झाडाखाली कुंदा आणि तिच्या मैत्रिणी हसत बागडत छानपैकी खेळण्यामध्ये रंगून गेल्या होत्या. नदीपासून दूरवर असलेल्या शेतामध्ये शेतकरी आणि काही बायका कामामध्ये मग्न होत्या. बायका म्हणजे वुमन्स, जे ते आपापले काम करत होते आणि आपापल्या कामांमध्ये ते शेतकरी व काही बायका रमून गेल्या होत्या. खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. धावा धावा, लवकर या, रजिया पाण्यात पडली, कुणीतरी वाचवा हो. ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोहोचली. कुंदा व तिच्या मैत्रिणीसोबत त्यांच्या लहान मैत्रिणी रजिया आणि नीला या दोघीसुद्धा खेळायला आल्या होत्या. पण काय झालं माहीत आहे? खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या कळालंच नाही. इकडे त्यांच्या मैत्रिणी आपापल्या खेळण्यामध्ये दंग झाल्यावर म्हणजेच रमून गेल्या होत्या. त्यांना लक्षातच आलं नाही रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या. आणि काय झालं, अचानक नीलाचा मोठ्याने रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. नीला मोठमोठ्याने रडत होती, ओरडत होती, धावा धावा, लवकर या, रजिया पाण्यात पडली. आणि इकडे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी एकदम घाबरून गेल्या. नीलाचा आवाज हाक कानावर पडल्याबरोबर कुंदा धावतच नदी किनारी पोहोचली. कुठलाही विचार न करता नदीच्या किनारी जिथून आवाज येत होता
त्या आवाजाच्या दिशेने धावत पळत ती नदी किनारी पोचली. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. मित्रांनो, शब्दार्थ समजून घेऊया. गलका वाढणे म्हणजे आवाज वाढणे आणि गटांगळ्या खाणे म्हणजेच पाण्यात वर खाली होण्याची क्रिया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण परिच्छेद समजून घेऊया. तसेच आजूबाजूचे लोक शेतामध्ये काम करत होते. ते शेतकरी आणि काही बायका तो आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. गलका म्हणजेच मुलींचा मोठा आवाज वाढला होता. कुंदा येऊन काठावर उभी राहिली होती. ती तिथे आली आणि नदीच्या काठावर क्षणभर उभी राहिली. मात्र तिकडे नदीमध्ये रझिया पाण्यामध्ये गटांगळ्या खात होती आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे जात होती. पाणी पुढे जाते तसेच पाण्याबरोबर पुढे पुढे प्रवाहाबरोबर ती जात होती. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रझियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे, रझिया बुडते आहे. एवढीशी कुंदा, तिला कशी वाचवणार? लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. जमलेली माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त रझिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रझियाजवळ पोहोचली. रझिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रझिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. विद्यार्थ्यांनो, शब्दार्थ समजून घ्या. माघारी म्हणजे परत मागे. जमा झाले म्हणजे गोळा झाले. आता आपण परिच्छेद समजून घेऊया. कुंदा नदीच्या काठावर क्षणभर उभी राहिली आणि क्षणाचाही विचार न करता क्षणामध्ये त्या नदीच्या पात्रात तिने उडी घेतली आणि सरसर रझियाच्या दिशेने पोहत निघाली. आजूबाजूचे लोक सगळे जमा झाले होते. ते ओरडत होते. अरे अरे, बघा बघा, रझिया बुडाली, रझिया पाण्यात पडली. धावा, कोणीतरी तिला वाचवा. एवढीशी कुंदा कशी वाचवणार तिला? सगळ्यांना प्रश्न पडला होता. क्षणाचाही विचार न करता नदीमध्ये उडी घेऊन तिच्या दिशेने निघाली कुंदा. इकडे लोकांना, सगळेच लोक खूप घाबरले होते. आता एवढीशी कुंदा कशी वाचवणार? एकमेकांना सांगत होते.
ते कुंदाला सांगत होते, कुंदा, पाण्याचा वेग खूप आहे, वाढतो आहे. पाणी वेगात आहे. कुंदा, माघारी फिर, परत ये. तू तिला वाचवू शकणार नाहीस. पाणी खूप वाढत आहे. पाणी खूप जोरात प्रवाह सुरू आहे. जमलेली माणसं तिला ओरडून सांगत होती. पण कुंदाला त्या माणसांचा आवाज ऐकू येत नव्हता. तिला फक्त आणि फक्त रजिया दिसत होती. कसेही करून तिला रजियाला वाचवायचे होते, एवढेच तिच्या डोक्यामध्ये होते. कोणाचेही शब्द तिच्या कानावर येत नव्हते, तिच्या मनामध्ये येत नव्हते किंवा तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली. रजिया ही खूप घाबरली होती, कारण गटांगळ्या खाण्यामध्ये तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. जेव्हा कुंदा रजियाजवळ पोचली, मुलांनो, तेव्हा ती काय म्हणाली रजियाला, की रजिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त तू माझ्या दंडाला घट्ट धर. कुंदाने रजियाला काठाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. विद्यार्थ्यांनो, कुंदाला फक्त पाण्यात गटांगळ्या खाणारी रजियाच दिसत होती. तिने रजियाला भरभर पोहत नदीच्या काठाकडे आणले. तोपर्यंत गावातील लोकांनी मोठा दोर आणून पाण्यात सोडला. कुंदाने त्या दोराला धरले आणि सर्वांनी रजिया आणि कुंदा या दोघींना बाहेर ओढून काढले. हा हा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या गावभर पसरली. ही बातमी रजियाच्या घरीही पोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. विद्यार्थ्यांनो, शब्दार्थ समजून घ्या. बातमी म्हणजे वार्ता, न्यूज. सुखरूप, सुखरूप म्हणजे सुरक्षित, चांगल्या अवस्थेत. कवटाळणे, कवटाळणे म्हणजे मिठी मारणे. आणि आनंदाश्रू, आनंदाश्रू म्हणजे आनंदाने डोळ्यात पाणी येणे. टीयर्स ऑफ जॉय. परिच्छेदाचे स्पष्टीकरण समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. आणि गावामध्ये तर सगळीकडे बातमी पसरली. रजिया पाण्यात बुडाली होती. रजिया पाण्यात बुडाली ही बातमी रजियाच्या घरीही पोचली. त्यांच्या कानावर ही बातमी पडल्याबरोबर तिचे आई वडील दोघेही घाबरले. रजियाची आई तर धावतच नदीकाठावर पोहोचली. रजियाच्या आईने कुंदा आणि रजियाला दोघींना सुखरूप पाहून तिने त्या दोघींना
घट्ट मिठी मारली. आपल्या रजियाला सुखरूप पाहून घाबरलेल्या तिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू वाहू लागले आणि ती कुंदाचे कितीतरी वेळा आभार मानू लागली. म्हणू लागली, खरोखरच कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. किती धाडसी मुलगी आहेस ग तू, किती साहसी मुलगी आहेस ग तू, असे ती म्हणू लागली. रजियाने कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आई बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली. विद्यार्थी मित्रांनो, परिच्छेद समजून घेऊया. रजियाने पण कुंदाला घट्ट मिठी मारली आणि ही बातमी कुंदाच्या आईबाबापर्यंतही पोचली. त्यामुळे कुंदाचे आईबाबाही नदीकाठी आले होते. पाहू लागले की सर्वजण आपल्या कुंदाचे किती कौतुक करत आहेत. त्यांच्यासाठी कुंदाने केलेले धाडस खूप अभिमानास्पद होतं. आपल्या मुलीने बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचवून खूप चांगली कामगिरी केली म्हणून ते दोघेही कुंदाकडे कौतुकाने पाहू लागले. त्या दोघांनीही कौतुकाने आणि अभिमानाने आपल्या मुलीला म्हणजेच कुंदाला जवळ घेतले. सर्व गावामध्ये कुंदाच्या साहसाची चर्चा होती की एवढीशी मुलगी, पण तिने कशाचाच विचार न करता बुडणाऱ्या रजियाचा स्वतः पाण्यात उडी घेऊन जीव वाचवला. ही बातमी सगळ्या गावभर पसरलेली होती. सगळ्यांच्याच कौतुकाच्या वर्षावाने कुंदाही आनंदून गेली. सर्वजण तिचे कौतुक करत होते आणि त्यामुळे कुंदालाही खूप खूप आनंद वाटू लागला. आणि आज आपण एक छान काम केलं, एका मुलीचा जीव वाचवला. खरोखरच तिलाही खूप आनंद झाला होता की ती एका चांगल्या कामी आली होती. विद्यार्थी मित्रांनो, शब्दार्थ लिहून घ्या. साहस, धाडस, हिम्मत, करेज, ब्रेवरी. प्रसन्न म्हणजेच उत्साही, छान, टवटवीत. इंग्रजीमध्ये डिलाइटफुल. प्रवाह, प्रवाह, ओघ, ओघ. पट्टीची, पट्टीची म्हणजेच कुशल, तरबेज, हुशार. कुशल, तरबेज, हुशार, स्किल्ड किंवा एक्सपर्ट. पोहण्यामध्ये एकदम तरबेज असलेली. जलतरणपट, जलतरणपट्टू, पोहणारी. जलतरणपट्टू, पोहणारी, स्विमर. काठ, किनारा किंवा तीर. काठ, किनारा, तीर. मग्न म्हणजे गुंग असणे किंवा दंग असणे. गुंग असणे, दंग असणे.
पात्र पात्र नदीच्या दोन्ही काठांमधले पाणी नदीच्या दोन्ही काठांमधले पाणी गलका वाढणे गलका वाढणे आवाज वाढणे आवाज वाढणे जमा झाले जमा झाले गोळा झाले गोळा झाले गॅदर्ड गॅदर्ड वेग गती वेग म्हणजे गती गटांगळ्या खाणे गटांगळ्या खाणे पाण्यात वर खाली होण्याची क्रिया पाण्यात वर खाली होण्याची क्रिया म्हणजेच गटांगळ्या खाणे माघारी माघारी म्हणजे मागे किंवा परत मागे किंवा परत वेग गती इथे आपण फोर्स म्हणू शकतो माघारी मागे परत रिटर्न बॅक बातमी वार्ता न्यूज सुखरूप सुरक्षित सुखरूप सुरक्षित कवटाळणे म्हणजेच मिठी मारणे मिठी मारणे आनंदाश्रू म्हणजेच आनंदाने डोळ्यात पाणी येणे आनंदाने डोळ्यात पाणी येणे टीयर्स ऑफ जॉय विद्यार्थी मित्रांनो मूल्य समजून घेऊया निसर्गाबद्दल प्रेम असावे निसर्गाची हानी होईल असे कोणतेही कार्य करू नये निसर्गाची हानी होईल असे कोणतेही कार्य करू नये विद्यार्थ्यांनी नेहमी नियमित शाळेत जावे नियमित शाळेत जावे निरोगी शरीरासाठी मैदानी खेळ खेळावे निरोगी शरीरासाठी मैदानी खेळ खेळावे विद्यार्थ्यांनी धैर्यवान असावे म्हणजेच कोणतेही कार्य करताना क्षणभर विचार करावा आपल्यापेक्षा लहानांची काळजी घ्यावी आपल्यापेक्षा लहानांची काळजी घ्यावी आपल्या वर्तनात समयसूचकता असावी आपल्या वर्तनात समयसूचकता असावी इतरांची मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असावे इतरांची मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असावे म्हणजेच इतरांची मदत करण्यासाठी इच्छा असावी आपल्या अंगी धाडसी वृत्ती असावी आपल्या अंगी धाडसी वृत्ती असावी विद्यार्थी मित्रांनो चांगल्या कार्याबद्दल इतरांचे नेहमी कौतुक करावे चांगल्या कार्याबद्दल इतरांचे कौतुक करावे विद्यार्थ्यांनी साहसी असावे विद्यार्थ्यांनी साहसी असावे अभिमानास्पद कामगिरी करावी अभिमानास्पद कामगिरी
करावी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.